पैसा आला का माणूस कुरगुडी करत असतो. 4 गोष्टीमध्ये माणसं व्यस्त असतात. आपण कशात रममान आहे प्रत्येकाने लक्षात राहू द्या. काही लोक दारुशेनामध्ये व्यस्त आहे. दारुशेना म्हणजे पत्नीच्या अधीन. काही लोक पुत्रसेनामध्ये अधीन आहेत. काही लोक धनसेनामध्ये अधीन आहेत आणि काही लोक लोकेशेनामध्ये अधीन आहेत. बारकाईने चिंतन आहे का? दारुसेना म्हणजे पत्नीने सांगितलं ना इकडे जायचं तरच जायचं. माझ्या माता भगिनी कोणाला अशी सवय असेल तर सोडून द्या आजपासून. 25-25 मासणारी कुटुंब मंतरलेल्या भारत देशामध्ये. तुमचे आमचे पूर्वज शेती करायचे रे बाबांनो. लाईटची व्यवस्था नव्हती म्हणून रॉकेलच्या चिमणीने संसार केला. 1857च्या काळातले स्वामी आहेत. आपल्या मालकाला आपल्या कुटुंबापासून व्यतिरिक्त करू नका, ही स्वामींची अवकृपा होईल. कधी सुनीने सासूचा तिरस्कार नाही करायचा. दारुसेनामध्ये अटकून कधी कधी आपण आपल्या जीवनाचा मार्ग तर चुकत नाही ना. काही लोक पुत्रसेनामध्ये व्यस्त आहेत. मला मुलगा झाला, माझं फार मोठं कल्याण होणार आहे. आता धृतराष्ट्राला 100 होती पण एकानेच नाश केला अख्ख्या कुळाचा. काय घेऊन जाणार रे बाबांना आपण? कधी मनाला विचारलं? ज्या दिवशी मुलगा झाला आपण सगळीकडे पेढे वाटत सुटतो. बारकाईने ऐका, प्रत्येकाला मुलगा आहे, मलाही मुलगा आहे. पण आपण पेढे वाटत असताना बापाने समजायचं पेटवणारा जगात निर्माण झाला. आणि जो पेटवणारा आहे त्याच्यासाठी आयुष्यभर आपण काबड कष्ट करतो, खोटं नाटक करतो. खोटं नाटक करू नका, हे स्वामींच्या प्रवचनातून सांगायचे. स्वामी बाबा रे थकलाच का तू? ये 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 बस. वटवृक्षाच्या छायेखाली, वृक्षाच्या छायेखाली बसायचे. धनसंपत्तीमध्ये काही जण विराजमान आहे, धनसेनामध्ये काही जण गुंतलेले आहेत. आणि एकदा धन मिळवलं ना का माणसाला प्रसिद्धीची हवा असते. मला कोणीतरी मानावं. का मानावं रे बाबा? तुम्हाला एक सांगू, स्वामीशिवाय तुमच्या आमच्या जगात कोणीच नाही. स्वामी म्हणजे परब्रह्म. त्याला कोणी राम म्हणा, कोणी कृष्ण म्हणा बाबांनो, पण तो आहे. एक जण डॉक्टर का गेला आणि त्या डॉक्टरने त्याला रामकृष्ण हरी केलं. या माऊली, माऊली या रामकृष्ण हरी. तो डॉक्टर रामकृष्ण हरी म्हटल्याबरोबर समोरचा पेशंट वाला होता तो धनसेनेमधला होता. तुम्हाला लाज नाही वाटत का? एवढी मोठी डिग्री घेतली रामकृष्ण हरी समजतं स्वतःला रामकृष्ण हरी म्हणून घेता. काही लोकांना गळ्यात माळ घालणं, भारतीय संस्कृतीचा पेहराव करणं हे बऱ्याच जणांना गावंढळ वाटतं. 9वारी साडी घालणं गावंढळ वाटतं. भारतीय संस्कृतीचा जब्बा, कुर्ता पायजामा घालणं गावंढळ वाटतं. अरे आपल्या पूर्वजांचे असणारे वेशभूषा पहा. एक वाक्य बोलून जाऊ, सूटबूट घातले होते, बॅरिस्टर पदवी मिळाली होती. आणि आफ्रिकेतून गोऱ्या लोकांनी काळा माणूस म्हणून प्लॅटफॉर्मवर ढकलून दिलं. भारतात आले बॅरिस्टर पदवी घेऊन. आणि त्या महान आत्म्याने विचार केला, माझ्या अंगावरती सूटबूट आहे. मंतरलेल्या भारत देशाची परिस्थिती पाहिली. काही लोकांच्या अंगावरती कपडेच नाही. काय करावं?
जोपर्यंत पूर्ण कपडे मिळत नाही, चरखा हातात घेतला, स्वतःचा सूट पॅन्ट बाजूला फेकून दिला, पंचा गुंडाळला आणि अशी भारताची सेवा केली का त्या महान राष्ट्राने त्यांना राष्ट्रपिता पदवी बहाल केली असे असणारे महात्मा गांधी लक्षात राहू द्या. त्यांचे नोटवरती फोटो असल्याखेरीज नोट चालत नाही. आणि कोणाला वाटत ना वेशभूषेवरती माझं लई कमांड आहे, त्यांनी आपला फोटो नोटवरती चिटकवायचा. चालेल का नोट? आम्हाला काहीतरी करून जायचंय. आणि त्या डॉक्टरला म्हणायला लागला, कसला देव? नाही देव मानत मी. म्हणजे माझा काय दोष आहे? माझा जन्म वारकरी संप्रदायाच्या घराण्यात झाला. तुम्ही एवढ्या माता भगिनी येतात ना, मी पहिल्या दिवशी सुद्धा बोललो होतो, ज्या दिवशी तुमच्या मांडीवरती तुमचे कुलदीपक असतील 3ऱ्या पिढीतले, पण तुम्ही ऐकायला तयार नाही, प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून देणार, त्यांना मोबाईल देणार रडायला लागल्यानंतर. तो जो डॉक्टर का गेला तो असंस्कारिक होता, त्याला देव कळानी धर्म कळानी. काय बोलला माहितीये का? कसला देव? मी नाही मानत. तुम्ही एवढी डिग्री घेतला आणि रामकृष्ण हरी करता, लाज नाही वाटत? म्हटले तुम्ही काहीच करत नाही. काहीच करत नाही. तुम्ही कशासाठी आला? माझी इम्युनिटी पॉवर कमी झाली, कोरोनापासून बऱ्याच इम्युनिटी कमी झाल्या, माझ्या अंगामध्ये आसक्तपणा आहे. केशातल्या नोटांचे पुडका काढला, त्यातले काही 2-4 नोटा काढल्या आणि टेबलावरती अशा फेकल्या. काहींना संपत्तीचा महाज आहे. नका धरू माच. डॉक्टरांनी त्यांच्याकडे पाहिलं. उपवास? कसले उपवास? उपवास करून कोणाचं भलं झालंय? नास्तिकातलाय नास्तिक, देवाला मानत नाही. नाही मानत. एक वाक्य ऐका, तुम्ही माळ घालू नका, देवाला काही फरक पडत नाही, स्वामींना फरक पडत नाही. तुम्ही उपवास धरू नका, स्वामींना फरक पडणार नाही. तुम्ही टाळी वाजू नका, माझ्या स्वामींना काही फरक पडणार नाही. लक्षात राहू द्या. तुम्ही चांगलं वागा, वाईट वागा, नाही स्वामींना काही फरक पडणार. पण एक लक्षात राहू द्या, तुम्ही त्याला माना नाही तर नाही माना. डॉक्टरांनी त्या पेशंटला उत्तर दिलं, माझं एवढ्या पेशंटला, ऐक, तुला इंजेक्शन देणं, सलाईन भरणं हे माझं कर्म आहे, कर्तव्य आहे. मी पेशाने डॉक्टर आहे, माझा धंदा आहे, माझा व्यवसाय आहे. पण त्या इंजेक्शनचा आणि सलाईनचा गुण येऊ द्यायचा का नाही, हा जगाच्या मालकाचा धर्म आहे. लक्षात राहू द्या. तुम्ही देवाला माना नाही तर नका मानू. तुम्ही स्वामींना माना नाही तर नका मानू. ज्या दिवशी स्वामींनी आपल्याला मानायचं सोडलं ना, तर आपली अवस्था निर्जीव पद्धतीने झालेली असते.